आज शेवटच्या दिवशी प्रचाराची प्रत्येक ठिकाणी रणधुमाळी दिसत आहे. आपण ऐरोलीमध्ये पॅनल क्रमांक 4 मध्ये आहे. या पॅनल क्रमांक 4 मध्ये हेमांगी सोनवणे शिवसेनेचे उमेदवार आहेत. यास आतापर्यंत या 3 वेळेस निवडून आले असून चौथ्यांदा या रिंगणात उतरलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांनी नेमकी विकास कामं काय केलीत आणि यावेळेला मतदार त्यांना कौल देतील का? ताई नमस्कार. नमस्ते. आपण यावेळेला तिसऱ्यांदा रिंगणामध्ये उतरलेले आहात. आपली लोकांकडे काय संकल्पना असेल आणि विकासाचं काय नियोजन आहे? नमस्कार. मी हेमांगी अंकुश सोनावणे, अधिकृत उमेदवार शिवसेना पक्ष. विकास काम या पॅनल क्रमांक 4 मधून आम्ही शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार 4 आहेत. ऐश्वर्या अंकुश सोनावणे, मनोज हळदणकर साहेब, मी स्वतः हेमांगी अंकुश सोनावणे आणि एम.के. मडवी साहेब. आपण प्रश्न विचारला आहे विकास कामांचा. मी तर म्हणेन महानगरपालिकेचे निवडणुका लागण्या आधीपासून जवळजवळ आम्ही 30 वर्ष ऐरोली प्रभाग क्रमांक 4 ऐरोली सेक्टर 4 मध्ये आम्ही 30 वर्षापासून राहत आहोत. माझे पती अंकुशजी सोनवणे हे युवक अध्यक्ष असल्यापासून पक्षाचं काम करत आहेत, समाजाचं काम करत आहेत. सेक्टरमध्ये सर्व नागरिकांचं काही समस्या असतील तर सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी पुरेपूर केलेला आहे. आणि ही सर्व काम करत असताना एक पक्षाशी बांधिलकी आमची तयार झाली. पक्षाशी बांधिलकी तयार होत असताना जेव्हा निवडणूक सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणूक लागला, महिला वॉर्ड लागलं 2000 साली महिला वॉर्ड लागल्यामुळे पक्षाने मला संधी दिली. त्याच्यानंतर निवडून आल्यावर 2005 सालापासून आम्ही निवडून आलो आहोत. म्हणजे जवळ-जवळ आता 25 वर्ष झाली आम्ही ऐरोली प्रभाग क्रमांक 4 असेल किंवा पूर्ण ऐरोलीमधील आम्ही नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून जे ऐरोलीमध्ये ज्या नागरिकांच्या समस्या असतील किंवा बरंच काही सुधारणा करायच्या असतात त्याच्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आम्ही याचा कामांचा सर्व याच्यामध्ये तयार केलेला आहे. जी आम्ही काही विकास कामं केली आहेत. नुसतं विकास कामं आराखडा तयार केला म्हणजे तसं नाही. त्याचा पाठपुरावा करण्यापर्यंत आणि ते काम पूर्ण होईपर्यंत आमचा पाठपुरावा असतो. आमचे कार्यकर्ते असतील, अंकुशजी सोनवणे असतील, आम्ही सर्व विश्वासाने, नागरिकांच्या विश्वासाने आम्ही ही सर्व कामं केलेली आहेत. आणि तोच विश्वास 25 वर्षापासूनचा विश्वास पक्षाने आमच्यावर ठेवून माझी मुलगी ऐश्वर्या सोनवणे हिलाही आता उमेदवारी दिलेली आहे. आम्ही पॅनल क्रमांक 4 मधून मनोज हळदणकर आहेत, एम.के. मडवी साहेब, ऐश्वर्या सोनवणे आणि मी स्वतः हेमांगी सोनवणे. आमच्यावर विश्वास ठेवून जी उमेदवारी माझ्या मुलीला पण दिलेली आहे. मी नागरिकांना, सर्व माझ्या बंधू भगिनींना मी विनंती करेन, जसा आमच्यावर विश्वास ठेवला तसं माझ्या मुलीवर विश्वास ठेवून आम्हा चारही उमेदवारांना निवडून द्याल अशी मी आशा करते. धन्यवाद. मी ऐश्वर्या अंकुश सोनवणे. गेले 25 वर्षापासून माझे आई हेमांगी अंकुश सोनवणे व वडील अंकुश सोनवणे हे समाजकारणात आहेत. त्यांची कामकृती पाहताच पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही उमेदवारी मिळवून दिली. युवा उमेदवार पुढे असल्याने सुद्धा प्रतिसाद लोकांचा खूप चांगला मिळत आहे. तसंच लोकांचा विश्वास ठेवून मी युवा नेतृत्व रिंगणात उतरले आहेत. तेच रिस्पेक्टेड एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल क्रमांक 4 नक्कीच विजय होईल. आता आपण बघत असाल नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 लागलेली आहे. कमीत कमी 10 वर्षांनी ही निवडणूक लागलेली आहे. आणि या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारे सोनवणे कुटुंब, या सोनवणे कुटुंबातून त्यांची कन्या कुमारी ऐश्वर्या अंकुश सोनवणे या रणांगणात उतरले आहेत. अनुभवी आहेत, कारण त्यांच्या आई वडिलांकडून त्यांचा समाजसेवेचा वसा हाती घेऊन प्रभाग क्रमांक 4चं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी ऐश्वर्या ही तरुण आमची मुलगी, आमची नात या ठिकाणी उभी आहे. तिथं विकासोन्मुख असं तिचं नेतृत्व आहे. तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऐश्वर्या प्रभाग क्रमांक 4च्या आपल्या उमेदवार आहेत. आपण त्यांना कामाच्या जोरावर, त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या समाजसेवेच्या जोरावर त्यांना निवडून द्यायचंय. आणि हेमांगीताईंबद्दल बोलायला गेलं तर गेली 20-25 वर्ष आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये 3 वेळा या सेक्टर 4 मधील जनतेने त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी केलेले आहे. कारण त्यांचा विश्वास, या जनतेचा विश्वास आहे, त्यांचा विकास, त्यांनी प्रभागात केलेली कामं या जोरावर हेमांगीताईंनी आतापर्यंत या महानगरपालिकेत 3 वेळा प्रतिनिधित्व केलंय.
आणि याच जोरावर या सेक्टर 4 ची जनता असू द्या, प्रभाग क्रमांक 4 ची जनता असू द्या, यावेळी त्यांना चौथ्यांदा तोच विश्वासाने मतदान करून, भरघोसाचं मतदान करून महानगरपालिकेत पाठवणार आहे. आणि आपण प्रभाग क्रमांक 4 मधील मी सर्व नागरिकांना सांगतो की आपल्याला मत द्यायचं विकासाला, आपल्याला मत द्यायचं धनुष्यबाणाला. येत्या 15 तारखेला आपल्याला धनुष्यबाणासमोर बटन दाबून आपल्या प्रभाग क्रमांक 4 चे अनुभवी असे उमेदवार आहेत मनोजदादा हळदणकर, ऐश्वर्या सोनावणे, हेमंगीताई सोनावणे आणि एम के मडवी साहेब यांना आपण प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचं आहे. आणि येत्या 16 तारखेला विजयी गुलाल या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपल्याला जल्लोष साजरा करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी यल्लवा दयानंद रसन बैरे गेली 10 वर्ष समाजसेवा म्हणून काम करत आहे इथे. गेले 30 वर्षापासून मी यांच्या सोबत आहे. अंकुश सोनवणे, हेमंगी सोनवणे ह्या 30 वर्षापासून मी यांच्या सोबत कम्प्लिटली बघत आहे यांना की या छान प्रकारे समाजाशी जोडलेले आहेत आणि समाजाच्या प्रत्येक कामाशी ते निगडीत आहेत आणि प्रत्येक काम त्यांचं सोल्युशन व्यवस्थितरित्या आणि वेळेवर हे ते पार पाडतात आहे. आणि गेली 3 वेळा तरी आमच्या हेमंगीताई निवडून आलेल्या आहेत आणि एक नगरसेविका म्हणून आम्हाला खूप छान पद्धतीने त्या आवडतात आणि त्या कामही छान करतात. तर त्यांच्या कामाला आमचा खूप मोठा म्हणजे वाटा असणार आहे. आम्ही त्यांच्या सोबतीला गेली 30 वर्ष राहतोय. आणि अंकुश साहेब तर गेली कित्येक वर्ष महिलांचे ज्येष्ठ नागरिक असो आणि त्याच्यानंतर रक्तशिबिर वगैरे बरेचसे आणखीन त्यांनी असे राबवलेले आहेत कार्यक्रम. तर आता त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला आमच्या युवा नेतृत्व ऐश्वर्या अंकुश सोनवणे यांना जे उमेदवारी मिळालेली आहे तर त्या नक्कीच 100% निवडून याव्या आणि येणार याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यांच्या आई आणि पप्पा दोघांच्या कामाचं वारसा घेऊन त्या बाहेर पडलेल्या आहेत तर त्या नक्कीच यशस्वी होतील याची आम्हाला पूर्णपणे शाश्वती आहे. तर धन्यवाद.